आले बघा. आतापर्यंत काय झालं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळात. चालू वर्तमान काळाचा वापर कुठं कुठं करतात पाहला आपण, है की नाही. आज तेच समजेल की तुम्ही किती अभ्यास केलात. साध्या वर्तमान काळाचे जितके नियम लिहून दिले, साध्या वर्तमान काळाचा वापर, रचना, डू डजचा वापर, क्रियापदाला यस इएस आय एस प्रत्यय लावण्याचे नियम, त्यानंतर चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळाचा वापर, त्याच्या रचना, ॲमिजारचा वापर कसा करायचा त्याचे नियम, आणि आता सांगणार आहे आयएनजी प्रत्यय लावण्याचे नियम. त्या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही किती केला हे समजेल, कारण उदाहरणं आहेत आता आणि ती एकत्रित आहे. साध्या वर्तमान काळावर आणि चालू वर्तमान काळ ह्या दोघांवर एकत्रित प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला, ठीक आहे ना. मग तिथे समजेल आता. चला, आयएनजी प्रत्यय लावण्याचे नियम. तो पहिला नियम काय, तर आयएनजी प्रत्यय लावत असताना काहीच पाहत नाही, सरसकट धरली की आयएनजी प्रत्यय लावतात. नियम क्रमांक 1, पहिला नियम. पहिल्या नियमानुसार आयएनजी प्रत्यय लावत असताना क्रियापदाच्या शेवटी काय आहे, म्हणजे क्रियापदाच्या शेवटी पुढचे 3 नियम जे आहेत हे अशा क्रियापदांसाठी आहेत की ज्या क्रियापदांच्या शेवटी एखादा स्वर असेल, है की नाही, एखादा व्यंजन असेल, किंवा एखाद्या क्रियापदाच्या शेवटी एखादा स्वर असेल, त्याच्या अगोदर एखादं व्यंजन असेल, किंवा शेवटी व्यंजन असेल त्याच्या अगोदर एखादा स्वर असेल, तर त्यांच्यासाठी नियम आहे. इतर सर्व जे त्या पुढच्या 3 नियमात बसत नाहीत त्या सर्व क्रियापदांसाठी एकच नियम आहे की सरळ सरळ त्यांना आयएनजी हा प्रत्यय लावायचा, कुठलाही बदल न करता. पुढच्या 3 नियमात जे क्रियापद बसत नाहीत त्यांना काहीही बदल न करता तुम्हाला काय करायचं, आयएनजी प्रत्यय लावायचा. असे जास्तीत जास्त क्रियापद आहेत की ज्यांच्या बाबतीत कुठलाही बदल न करता सरळ सरळ आपण काय करतो, त्या क्रियापदांच्या शेवटी आयएनजी हा प्रत्यय लावतो. त्यांना चालू वर्तमान काळातील रूप प्रदान करतो, ठीक आहे. आयएनजी साठी ज्यावेळेस आपलं चॅप्टर जिरंड येईल ते तुम्हाला अभ्यासक्रमात नसणार आहे, पण त्याचं 1 किंवा 2 लेक्चर घेईल मी. का, आयएनजी प्रत्यय जो आहे तो फक्त चालू वर्तमान काळात न वापरता इतर ठिकाणी सुद्धा त्याचा वापर करतात. म्हणजे क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर हा करता नामासारखा सुद्धा केला जातो. ज्यावेळेस नामासारखा केला जातो त्यावेळेस त्याला जिरण फॉर्म म्हणतात त्याचं, आहे की नाही. तो व्याकरणाचा पुढचा भाग आहे, ते आपण नंतर पाहू, ठीक आहे. तर इथं काय, इथं कुठलाही बदल न करता, कुठलाही बदल न करता क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लावतो, ठीक आहे. अशी क्रियापदं भरपूर आहेत की ज्यांना तुम्ही काहीही बदल करणार नाही. जसं की तुम्हाला जर पहिलं क्रियापद पाहायचं असेल तर तेच तुमचं डू घ्या. डूला तुम्ही काही बदल न करता सरळ सरळ डुईंग करता, ठीक आहे. काही बदल नाही केला आपण, डू आहे तसे तसं क्रियापद उचललं, त्याला आयएनजी हा प्रत्यय लावतो. दुसरं तुम्ही काय करता, वर्क हा शब्द घेता, वर्कलाही तुम्ही काय करता, वर्किंग करता, ठीक आहे. WORK ऍज इट इज त्याला आयएनजी हा प्रत्यय लावतो, वर्किंग केलं, ठीक आहे. त्यानंतर आता याच्याकडे लक्ष ठेवजा, हाय स्पीक, स्पीकला तुम्ही स्पीकिंग म्हणता, ठीक आहे. काय, एसपीई एक स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे, तर याला आपण असंच्या असंच घेतलं इथपर्यंत बघा, आणि आयएनजी हा प्रत्यय लावू. चौथा आहे स्पॉइल, ठीक आहे. आता या स्पॉइलच्या बाबतीत सुद्धा लक्ष ठेवा की स्पॉइलला काय लिहितो आपण, SPOIL स्पॉइल, आणि याला आयएनजी हा प्रत्यय लावतो, ठीक आहे. स्पॉइल जसाच्या तसा हा शब्द आणि त्याला आयएनजी प्रत्यय लावला. असे जास्तीत जास्त शब्द आहेत, सगळ्यात जास्त क्रियापद अशीच आहेत की ज्यांना कुठलाही बदल न करता क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतात. का बदल करत नाहीत, आता हे पुढच्या 3 नियमात समजून घ्या. दुसरा नियम, क्रियापदाच्या शेवटी जर काय असेल, ई असेल, शेवटचं अक्षर काय, ई आहे, आणि त्याच्या अगोदर काय, व्यंजन. मुद्दा काय की इंग्रजीत किती मुळाक्षर आहेत सांगा, पटकन सांगा. इंग्रजी मुळाक्षरे किती,
नाही माहित. इंग्रजीत किती मुळाक्षर आहेत प्रांजली? 24. किती आहेत अंजली? मिनाली 26 आहेत. ए पासून झेड पर्यंत शुभम किती आहेत? 26 आहेत. इंग्रजीत एकूण 26 मुळाक्षर आहेत. किती मुळाक्षर आहेत? 26 मुळाक्षर आहेत. बघा 2 आणि 3 लिहित असताना मराठीत लिहिल्यासारखाच लिहितो मी. हा, कन्फ्युज नाही व्हायचं, काय कधी मराठी लिहिता कधी इंग्रजी लिहिता, ती सवय झाली आता बोर्डवर लिहिता लिहिता. किती आहेत मुळाक्षरे? रोहिणी, शुभम, मिनाली, अंजली 26 इंग्रजीत. पैकी स्वर किती आहेत? स्वर स्वर किती आहेत? कोणाकोणाला माहित आहेत स्वर किती आहेत? अंजली 6 नाही, मिनाली किती आहेत? 5. 5 स्वर आहेत. कुठले आहेत सांगतो. ए, ई, आय, ओ आणि यू. बघा ही 5 स्वर आहेत इंग्रजीत, ही 5 स्वर आहेत. ठीक आहे. ए, ई, आय, ओ, यू. वाय नाही हा, यू आहे हा. ए, ई, आय, ओ, यू. किती आहेत? 5. आणि व्यंजन किती आहेत मग? तर 26 मधून 5 स्वर गेलीत तर किती राहिलीत? 21 व्यंजन राहिलीत. किती व्यंजन आहेत? 21 व्यंजन आहेत. ठीक आहे. किती व्यंजन आहेत? 21 व्यंजने आहेत. ए, आय, ओ, यू सोडून इतर सर्व 21 मुळाक्षरे ही व्यंजने आहेत. ठीक आहे. 21 मुळाक्षरे ही व्यंजने आहेत. ती काही लिहित बसत नाही मी 21 मुळाक्षर. लिहित बसलो तर मग ते जास्त टाइमपास होईल. तर सरळ सरळ आहे. इंग्रजीत ए पासून झेड पर्यंत 26 मुळाक्षर आहेत. त्यापैकी ए, ई, आय, ओ, यू ही 5 स्वर आहेत. या 5 स्वरांना सोडून 26 मधून 5 गेले 21 राहिले. 21 व्यंजन आहेत. ठीक आहे. मग आता इथं नियम काय बनतो दुसरा, की क्रियापदाच्या शेवटी काय? क्रियापदाच्या शेवटी काय असेल? ई. ठीक आहे. क्रियापदाच्या शेवटी काय? ई असेल. ठीक आहे. क्रियापदाच्या शेवटी काय पाहिजे? ई पाहिजे. असं क्रियापद ज्याच्या शेवटी ई आहे पण असेल आणि या ईच्या अगोदर आणि त्या अगोदर व्यंजन असेल. काय असेल? क्रियापदाच्या शेवटी ई, त्या ईच्या अगोदर व्यंजन, तर शेवटचा ई हा गाळून क्रियापदाला काय करतात? क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लावतात. ठीक आहे. आयएनजी हा प्रत्यय लावण्यासाठी दुसरा नियम काय, की असं क्रियापद ज्या क्रियापदाच्या शेवटी आहे ई. ठीक आहे. असं क्रियापद ज्या क्रियापदाच्या शेवटी आहे ई. उदाहरणार्थ, ठीक आहे, आता एका एका गोष्टीचा विचार करायचा. उदाहरणार्थ तुम्हाला क्रियापद दिलं मी राईट. ठीक आहे. WRITE. ठीक आहे. WRITE राईट. मग म्हटलं क्रियापदाच्या शेवटी ई असेल, याच्या शेवटी काय? ई आहे. ठीक आहे. चलो बहुत ही बढिया. पण हे फक्त ई असणं महत्वाचं नाही, सोबतच आणि म्हटलंय त्यांनी, आणि त्या अगोदर, त्या ईच्या अगोदरचं म्हणजे हे अल्फाबेट, हे काय असलं पाहिजे? व्यंजन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? व्यंजन असलं पाहिजे. व्यंजन नाही बरं, व्यंजन. तर बघा आता व्यंजन आहे की नाही आहे? कारण ए, ई, आय, ओ, यू पैकी टी नाही आहे. मग उरलेले सगळे 21 जे मुळाक्षर आहेत ती व्यंजन आहेत. तर टी हे व्यंजन आहे. इंग्रजीत टी हे काय? व्यंजन आहे. मग शेवटचं जर अक्षर ई असेल आणि ईच्या अगोदर जर मुळाक्षर असेल, व्यंजन असेल, व्यंजन असेल, ईच्या अगोदर काय? व्यंजन असेल, तर काय करतात? राईटला आयएनजी प्रत्यय लावत असताना शेवटचा ई जो आहे तो गाळून टाकतात. गाळून टाकतात म्हणजे हा ई जो आहे इथून काढून घ्यायचा, ई लिहायचा नाही. मग फक्त WRIT आणि यालाच सरळ मग ई काढून आयएनजी हा प्रत्यय लावायचा, रायटिंग करायचं. आलं का लक्षात? लक्षात आलं का सांगा? आहे ना. दुसरं उदाहरण घ्या. तुम्हाला म्हटलं गिव्ह हा शब्द आहे.
GIV गिव्ह हा शब्द आहे. GIV गिव्ह हा शब्द आहे. मग गिव्हच्या बाबतीतही चेक करा. शेवटी काय ई आहे आणि ईच्या अगोदर व्यंजन आहे का? हो. व्ही हे व्यंजन आहे. व्ही काय व्यंजन आहे. मग गिव्हचं काय होईल? ई काढून टाकायचं GIV जसं तसं आणि त्याला लावायचं ING. GIVING गिव्हिंग. ठीक आहे. गिव्हिंग काय झालं? गिव्हिंग. चला आता टेकचं सांगा काय होईल? टेकचं सांगा काय होईल? चालू बघ. टेकचं काय होईल? विजया, मिनाली, शुभम, अंजली. टेकिंग ई काढायचा कारण ई आणि ईच्या अगोदर व्यंजन आहे की हा झाला टेकिंग. ठीक आहे. टेकिंग आलं का लक्षात? आहे की नाही? चौथं घ्या तुम्ही. कम घ्या. कमचं काय होईल? COME कम काय होईल विजया? कमिंग आहे ना. ई काढायचा कारण ई शेवटी ई आहे आणि ईच्या अगोदर यम हे व्यंजन आहे. ठीक आहे. शुभम कमिंग. COMING कमिंग. COMING कमिंग. तर ING प्रत्यय लावत असताना जर क्रियापदाच्या शेवटी ई असेल आणि त्याच्या अगोदर व्यंजन असेल तर ING प्रत्यय कसं लावायचं? शेवटचा ई काढायचा आणि ING हे प्रत्यय लावायचं. नियम क्रमांक 2 कळला का सांगा? ING प्रत्यय लावण्याचा नियम क्रमांक 2 कळला का? कळला? दोन्ही नियम लिहा. लिहून घ्या दोन्ही नियम. लिहिणं झालं की सांगत चला. झालं झालं. ठीक. नेक्स्ट. नियम क्रमांक 3. सर नियम क्रमांक 1 काऊन नाही बोलला? त्याचं काम आहे आपल्याला. नियम क्रमांक 3. ठीक आहे. हा काय म्हणतो? क्रियापदाच्या शेवटी IE असेल. ठीक आहे. क्रियापदाच्या शेवटी काय असेल? IE असेल तर IE काढून Y लिहावे. काय लिहावे? Y लिहावे व मग क्रियापदाला
आयएनजी हा प्रत्यय लावा. ठीक आहे. आयएनजी हा प्रत्यय लावावा. म्हणजे मुद्दा काय की क्रियापद जर असं असेल, उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हटलं की क्रियापद आहे लाय. लाय म्हणजे काय? खोटे बोलणे. ठीक आहे. लाय म्हणजे काय? खोटे बोलणे. आता त्यांनी म्हटलं क्रियापद आहे लाय. लायला काय लावायचा? आयएनजी हा प्रत्यय लावायचा. तर म्हटलं क्रियापदाच्या शेवटी जर आयई असेल, बघा या क्रियापदाच्या शेवटी आयई आहे, तर लाय त्या शेवटच्या आयई ला काढून टाकायचं. एल त्या आयईच्या ठिकाणी वाय लिहायचा, वाय, आणि मग आयएनजी प्रत्यय लावायचा, लाईन. ठीक आहे. काय झालं? लाईन. LY ING काय झालं विजया? LYING. इतर विद्यार्थी समजून राहिलं तुम्हाला? LYING आहे ना. गरमी होती. त्यानंतर जर दुसरा क्रियापद घेतलं डाय. ठीक आहे. शेवटी आयई आहे. क्रियापदाच्या शेवटी आयई असेल तर आयई काढा. डी आहे, आयई काढून वाय लिहा, डाय, आणि मग आयएनजी लावा, डाई. ठीक आहे. काय करायचं? शेवटी आयई काढायचा, आयईच्या ठिकाणी वाय लिहायचा, आणि मग आयएनजी हा प्रत्यय लावायचा. डाईन. कळलं का सांगा? आता इथं शब्द फार कमी आहे. हा जो तिसरा क्रमांकाचा नियम आहे, इथं हे मोजके शब्द भेटतात आपल्याला पाहायला, आहे की नाही? मम्मी लिहून घ्या. नियम क्रमांक 4. नियम क्रमांक 4. आता नियम क्रमांक 4चं काय म्हणणं आहे? तर नियम क्रमांक 4 म्हणतो की क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल. ठीक आहे. क्रियापदाच्या शेवटी काय असेल? व्यंजन असेल. आणि त्या व्यंजना अगोदर फक्त एकच स्वर असेल तर. आता मुद्दा काय की क्रियापदाच्या शेवटी काय पाहिजे आपल्याला? व्यंजन, आणि त्या व्यंजनाच्या अगोदर काय पाहिजे? एकच स्वर असेल तर. मुद्दा काय? तर ते व्यंजन दोनदा लिहून क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लावतात. ठीक आहे. क्रियापदाला काय करतात? आयएनजी हा प्रत्यय लावतात. लक्ष ठेवा काय म्हटलंय त्यांनी. एक मिनिट. आता उदाहरण बघा. ठीक आहे. काय म्हटलं मी? पहिलं उदाहरण घेतलं मी की आपल्याकडे शब्द आहे स्विम. ठीक आहे.
शब्द काय स्विम, स्विम म्हणजे काय पोहणे, स्विम म्हणजे काय पोहणे. त्याने म्हटलं क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल. ओके, यम काय, यम आहे व्यंजन, ठीक आहे, हे काय व्यंजन आहे. ओके, एम काय व्यंजन आहे. क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल, आहे व्यंजन. त्या व्यंजना अगोदर, त्या व्यंजना अगोदर स्वर असेल, ठीक आहे. मग आय काय, आय हा स्वर आहे, ठीक, आय हा स्वर आहे. तर काय करायचं म्हणे, शेवटचे व्यंजन, हे व्यंजन काय शेवटचं, हे व्यंजन दोनदा लिहायचं, ठीक आहे. तर म्हणतो क्रियापदाच्या शेवटी व्यंजन आहे, व्यंजनाच्या अगोदर जर स्वर असेल तर शेवटचं व्यंजन जे आहे ते दोनदा लिहायचं आणि आयएनजी प्रत्यय लावायचा. म्हणजे स्विम लिहिलं, आता यम जो आहे तो पुन्हा लिहा आणि मग आयएनजी प्रत्यय लावा. स्विमिंग होईल. काय होईल, स्विमिंग होईल. काय होईल, स्विमिंग होईल. ठीक आहे. इथं आक्षेप काय, इथं आक्षेपार्ह बाब काय, आणखी एक घ्या. मी म्हटलं दुसरं आहे रन, ठीक आहे, दुसरं काय रन. मग तुम्ही तेच पाहिलं की क्रियापदाच्या शेवटी व्यंजन आहे, बा व्यंजन आहे, व्यंजनाच्या अगोदर स्वर आहे. चलो, यू हा स्वरही आहे, आपण पाहिलं यू हा स्वर आहे, ठीक आहे. इथं आय हा स्वर होता, तिथं यू हा स्वर आहे. शेवटचं व्यंजन त्याच्या अगोदर स्वर. तर याला काय करायचं असतं तुम्हाला, आर यू एन ऍज इट इज, हा एन जो आहे शेवटचा म्हणजे व्यंजन जे आहे ते पुन्हा एक वेळ लिहायचं, डबल एन करायचं त्याला आणि आय एन जी हा प्रत्यय लावायचा. रनिंग, रनिंग काय झालं, रनिंग झालं. काय झालं, विजया, अमित, रनिंग झालं, झालं. मग तुम्ही काय म्हणाल, सर इथं एक आक्षेप आहे की आपण स्पीक घेतला, स्पीक, ठीक आहे, स्पीक घेतला, स्पीक. मग सर स्पीकच्या बाबतीत असं का नाही, तुम्ही काय करताय सर, शेवटी व्यंजन आहे का, आहे. इथं स्विमच्या बाबतीत शेवटी व्यंजन आहे, व्यंजन आहे. के हा व्यंजन आहे का शेवटी, आहे, शेवटी के व्यंजन आहे. व्यंजनाच्या अगोदर स्वर आहे का, बघा इथं व्यंजनाच्या अगोदर स्वर, नियम काय म्हणतो, शेवटचं व्यंजन व्यंजनाच्या अगोदर स्वर. तर तुम्ही शेवटचं व्यंजन दोन वेळेस लिहून आयएनजी हा प्रत्यय लावायचा. कळलं का, हा चौथा नियम कळला का तुम्हाला. मग यानंतर मी म्हटलं स्पीक आहे, हे बघा ह्या पहिल्या नियमात स्पीक घेतला आपण, स्पीकला असं काही केलं का, डबल के केलं का शेवटी, नाही. डबल एक्सेप्शन काय आहेत, एक्सेप्शन काय आहेत ते लक्षात घ्या, एक्सेप्शन काय आहेत ते लक्षात घ्या. के हे व्यंजन आहे, व्यंजन आहे, व्यंजन पाहिजे, व्यंजनच्या अगोदर स्वर पाहिजे. तर बघा सर, ए हा स्वर सुद्धा आहे, बघा हे के व्यंजन आहे आणि व्यंजनाच्या अगोदर ए हा स्वर आहे. मग या स्पीकला स्पीकिंग करत असताना तुम्ही डबल के नाही केला, का नाही केला, त्याचं कारण आहे, मी इथं म्हटलेलं आहे की फक्त एकच स्वर असला पाहिजे ना. हा साक्षी, काय स्वराच्या आधी सुद्धा स्वर आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की हे जे व्यंजन आहे या व्यंजनाच्या अगोदर फक्त एकच स्वर असला पाहिजे, तरच हा नियम लागू होईल. शेवटी व्यंजन आहे, व्यंजनाच्या अगोदर स्वर आहे आणि त्याच्या अगोदर सुद्धा जर स्वर आहे, म्हणजे व्यंजनाच्या अगोदर दोन स्वर असतील तर हा नियम लागू होत नाही. व्यंजनाच्या अगोदर फक्त एकच स्वर पाहिजे तरच हा नियम लागू होतो. तर ज्या ठिकाणी तुम्ही चेक करत असताना लिहिता लिहिता जर अशी चूक करत असाल तर लक्ष ठेवा की स्विम स्पीक झालं, बघा इथं स्पॉइल सुद्धा मी लिहिलंय, हा शब्द सुद्धा मी जाणून घेतलाय का, यल हा शेवटी व्यंजन आहे, त्याच्या अगोदर आय काय आणि ओ काय हे दोन्ही स्वर आहेत. तर या बाबतीत चौथा नियम लागू होत नाही, इथं एक्सेप्शन येतं. हा अपवाद आहे का, कारण शेवटच्या व्यंजनाच्या अगोदर दोन स्वर आहेत, आपला किती पाहिजेत, एकच स्वर असेल तर ते व्यंजन दोनदा लिहायचं. स्विंग झालं, रन झालं, आहे की नाही. त्यानंतर डिग आहे हा शब्द, डिग हा शब्द आहे, डिग म्हणजे आपलं मराठीतलं नाही बरं, डीआयची डिग, ठीक आहे. याच्याही शेवटी जी व्यंजन आहे, आय त्याच्या अगोदरचं स्वर आहे, त्याच्या अगोदर व्यंजन आहे, स्वर नाही आहे, म्हणून डीआय डबल जी आय एन जी, डिगिंग, ठीक आहे, डीआय डबल जी आय एन जी, डिगिंग. क्लिअर आहे, चारही नियम कळलेत का सांगा, क्रियापदाला आयएनजी हे प्रत्यय लावण्याचे हे चार नियम कळलेत का, जे प्रामुख्याने आपल्याला वापरायचे आहेत. मम्मी कळलेत, हो गया.
माईन आहे काय? पहिली गोष्ट, माईन काय आहे? शुभम, माईन काय आहे? माईन माईन आहे काय हे सांगा मला. क्रियापद आहे की सर्वनाम आहे? माईन सेंटेन्स आहे. वाह, बहुत ही बढ़िया, एकच नंबर. माईन सेंटेन्स आहे, वाक्य. वाक्य नाही. बघा, मुद्दा काय आहे की माईन काय आहे याच्यावर मायनिंग होतं की नाही होतं डिपेंड करतं. विजय बरोबर आहे. मायनिंग म्हणजे काय? तर तुम्ही हा मायनिंग हा शब्द जर ऐकला असेल तर हा कुठं ऐकला तुम्ही मायनिंग हा शब्द? मायनिंग म्हणजे काय तर उत्खनन, ठीक आहे. पण हा कशाचं उत्खनन? तर इथेही बघा, उत्खननही दोन प्रकारचे आहेत. उत्खननही दोन प्रकारचे आहेत. हे कशाचं उत्खनन? तुम्ही जर नैसर्गिक साधन सामग्री जर जमिनीतून काढत असाल, आपण म्हणतो ना कोल मायनिंग आहे, गोल्ड मायनिंग आहे. कोल म्हणजे काय? कोळसा. गोल्ड म्हणजे काय? सोनं. ठीक आहे, ही रिसोर्सेस आहेत. ठीक आहे, ही रिसोर्सेस आहेत. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे उत्खनन आणखी एका प्रकारचं होतं की ज्या प्रकारच्या उत्खननात आपण काही रिसोर्सेस जे आहेत, नैसर्गिक साधन सामग्री जमिनीतून काढण्याचा प्रयत्न नाही करत. आपण त्या ठिकाणी उत्खनन याच्यासाठी करतो की आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं त्या जागेच्या इतिहासाबद्दल. बरोबर आहे. हे दुसऱ्या प्रकारचं उत्खनन, त्याला मायनिंग नाही म्हणत. त्याला मायनिंग म्हणतात का? नाही म्हणत. तर हा मायनिंग शब्द तुम्ही जर क्रियापद म्हणून वापरला, माईन हा शब्द जर क्रियापद म्हणून वापरला, जसं की आपण हे लिहिलं असेलच ना तुम्ही. आता बघा, चर्चा करण्यासाठी हा चांगला विषय निघाला. ठीक आहे, हे लिहिलं असेल ना तुम्ही, तिसरा आणि चौथा नियम लिहिलं ना? हा. आता बघा, आपण शब्द जो आहे इंग्रजीत काय होतं, आपण शब्द हा कुठल्या पद्धतीने वापरतोय ना, कशासाठी वापरतोय त्याच्यावर अवलंबून असतं की तो बदलेल की नाही बदलेल पुढच्या. म्हणजे क्रियापद म्हणून वापरलं तर मग त्यात क्रियापदाला V1 V2 V3 म्हणजे क्रियापदाचं पहिलं दुसरं तिसरं चौथं रूप करत असताना जे नियम लागतील. आता माईन जो आहे की नाही, माईन एका प्रकारे हे सर्वनाम आहे. ठीक आहे, सर्वनाम आहे. याला काय म्हणतात? माईन फर्स्ट पर्सन सिंग्युलर पॉझिटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, म्हणजे एक तर फर्स्ट पर्सन आहे माईन, आय मी माईन. ठीक आहे, आय मी आणि माय किंवा माईन. ठीक आहे, हे या पद्धतीने वापरलं जातं. हा प्रोनाउन आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे, जनरल आहे हा. ठीक आहे, हाही फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. हा जो आहे माय किंवा माईन, हा पोझिशन दाखवतो, एखाद्या वस्तूवरील अधिकार. पोझिशन म्हणजे काय? अधिकार. तर हे सर्वनाम आहे, प्रथम पुरुषी, एक वचनी आणि अधिकार हक्क दाखवणारं सर्वनाम आहे. बरोबर आहे. तर सर्वनाम म्हणून वापरत असाल तर याला आयएनजी हा प्रत्यय लागणार नाही, संपला विषय. सर्वनाम म्हणून जर वापरत असाल तर आयएनजी हा प्रत्यय लागणार. पण तुम्ही जर माईन म्हणजे क्रियापद म्हणून वापरत असाल, क्रियापद म्हणून वापरत असाल तर ई हा काढून मायनिंग लिहिता येतात. ठीक आहे, हा असा लिहिला. शेवटचं अक्षर ई आहे, ईच्या अगोदर व्यंजन आहे. मग नियम क्रमांक 2 की शेवटचं अक्षर काय? ई आहे आणि ईच्या अगोदर व्यंजन आहे यन. तर नियम क्रमांक 2, ई गाळून टाकायचा MIN आणि ई गाळून ING लिहायचा मायनिंग. जर क्रियापद म्हणून वापरलं तर बघा, वाक्यात क्रियापद म्हणून वापरलं असेल तर मायनिंग असं लिहितात. जसं की विशाखाने सांगितलं बघा, विशाखाने विजय यांनी सांगितलं की सर मायनिंग असं लिहितात, तर हे बरोबर आहे.
कारण जर त्याला क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. पण जर सर्वनाम म्हणून वापरलं असेल तर याला क्रियापदात होणाऱ्या बदलाचे नियम लागणार नाहीत. हा दोनही प्रकारे वापरला जाऊ शकतो. डिपेंड कशावर करतो, वाक्यात ते आहे कुठं. म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी जर असेल तर सर्वनाम आहे, आणि क्रियापदाच्या ठिकाणी असेल तर क्रियापद आहे. तुम्ही माइनचं मायनिंग लिहितात का? नियम क्रमांक 2, क्रियापदाच्या शेवटी ई असेल आणि त्या ईच्या अगोदर जर व्यंजन असेल तर शेवटचा ई गाडतात, त्याच्या ठिकाणी आयएनजी लिहितात. MIN मायनिंग, आहे की नाही? आलं का लक्षात? आणि आणखी काय म्हटलं होतं? म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला ES IS प्रत्यय कशाला लावायचा? क्रियापदाला. मग तो जो शब्द आहे आपला, प्रत्येक शब्द हा क्रियापद नाही. प्रत्येक शब्द इंग्रजीतला हा क्रियापद नाही. काही नाम आहेत, काही सर्वनाम आहेत, बरोबर आहे. काही सहाय्यकारी क्रियापदे आहेत, मग त्यांच्याही बाबतीत असे नियम लागत नाहीत. प्रत्येक सहाय्यकारी क्रियापदाला शेवटी ईडी किंवा ING हा प्रत्यय लावण्याचे जे नियम आहेत आपले ते लागत नाहीत. ती सहाय्यकारी क्रियापदे आहेत. पण ती सहाय्यकारी क्रियापदे जर मुख्य क्रियापदे म्हणून वापरली जात असतील, उदाहरणार्थ डू हे सहाय्यकारी क्रियापद सुद्धा आहे आणि मुख्य क्रियापद सुद्धा वापरलं जातं. हॅव सहाय्यकारी क्रियापद सुद्धा आहे आणि ते मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरलं जातं, बरोबर आहे. मग आपल्याला हे लक्षात घ्यायचं की त्या शब्दाचा वाक्यात काय उपयोग होतोय आणि त्यानुसार मग आपण त्याला नियम लावतो, है ना. हा, ते हे डू जे आहे वर्तमानकाळी रूप, डीड जे आहे ते भूतकाळी रूप, पण डूला आपण डुईंग लिहितो की नाही? डूला आपण डुईंग लिहितो. आता लक्षात घ्या, डूच्या बाबतीत तेच. डू जर सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलं असेल तर हा नियम लागत नाही. कधीही वाक्य तुम्ही असं पाहिलेलं नाही. मी आता तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट करतो. बघा, तुम्ही वाक्य कधी डूच्या बाबतीत सहाय्यकारी क्रियापद असं पाहिलं का? आय डुईंग सम वर्क, समजा सम वर्क, हे वाक्य पाहिलं का तुम्ही? की तुम्ही असं पाहिलं, आय एम डुईंग सम वर्क? सांगा, वाक्य कुठलं पाहिलं तुम्ही, पहिलं की दुसरं? आय डुईंग सम वर्क, कुठल्याही डिक्शनरीला चेक करा, हे वाक्य नाहीच, हे वाक्य चुकलेलं आहे. का चुकलंय? इथं डू जो आहे हे मुख्य क्रियापद नाही, ठीक आहे. हे मुख्य क्रियापद आहे का? नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, मुख्य क्रियापद कुठे आहे? ते इथं. इथं सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला सहाय्य करायला, मग इथं डू हा सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपातच पाहिजे, है की नाही. आय डू, आय डोंट, आय डिड, ठीक आहे. इथं हा मुख्य क्रियापद आहे बघा. सहाय्यकारी क्रियापद तर ऍम झाला. ऍम काय? सहाय्यकारी क्रियापद, है की नाही. कारण ही रचना काय? यस प्लस ऍमिजार प्लस क्रियापदाचे चौथे रूप आणि प्लस ऑब्जेक्ट. याला ऑब्जेक्ट जर म्हटलं, यस सब्जेक्ट म्हणजे आय जर म्हटला, ऍम ऍमिजार पैकी एक म्हटलं तर क्रियापदाचं चौथं रूपच राहिलं ना, डुईंग. तर डू हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून आला तर ING हा प्रत्यय लागणार नाही, हे चुकीचं होऊन जाईल. डू हा मुख्य क्रियापद म्हणून जर आला असेल, डू म्हणजे करणे, मुख्य क्रियापद म्हणून जर आला असेल तर त्याला ING हा प्रत्यय लागेल. हे वाक्य बरोबर होईल, बरोबर आहे. लक्षात घ्या, आताही म्हणतोय वाक्यात शब्द कुठं आहे त्याला किंमत आहे. कारण एक शब्द इंग्रजीत दोन दोन तीन तीन प्रकारे वापरला जातो. वाक्यात कुठं आहे तो त्याच्यावरून ठरेल की त्याच्यावर नियम काय लागतील, आहे ना. आणि हेच बदल लक्षात येतात कधी आपण एक एक नियम ज्यावेळेस शिकत जातो त्यावेळेस हेच बदल लक्षात येतात की वाक्यात या शब्दासाठी काय वापरायचं, त्या शब्दासाठी काय वापरायचं. ठीक आहे, कळलं का? आहे ना. चल, हा, असे जर प्रश्न असले की नाही तुमचे तर विचारून घेत चला. म्हणजे याच्यावर काय की तुम्हालाही सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील आणि इतर विद्यार्थी जे विचारत नाही आहेत
त्यांनाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर भेटतील, आहे की नाही. कोणी एकाने काय करायचं, कोणी एकाने, ज्याला वाटायचं विचारायचं असेल त्यांनी प्रश्न विचारायचा. आपल्याला हेच महत्वाचं आहे, प्रश्न विचारूनच आपले प्रश्न सुटतील. तुमचे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर केले नाहीत तर ते डाऊट्स तसेच राहतील आणि आपल्याला तेच घातक ठरतात बरं परीक्षेत. सिलेक्शन होत नाही का, कित्येक डाऊट्स राहतात मागं, ते डाऊट्स कोणाला विचारायचे, कसे विचारायचे, विचारले जात नाहीत. मग ते डाऊटच जे आहेत ते प्रश्नाच्या स्वरूपात तुमच्या पेपरमध्ये येतात. मग तो पहिलेच तर डाऊट होता, आता तो प्रश्न म्हणूनही आला, झालं. मग काय काय सोडवणार आहे, काहीच नाही सोडवणार तो. म्हणून मी नेहमी म्हणतो, प्रश्न असतील बिंदास विचारा, प्रश्न विचारण्यास कोणालाही मनाई नाही, बिंदास पूछो. तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी जाऊ की नाही मी इथं. आता बघा उदाहरणे, ठीक आहे. आयएनजी प्रत्यय लावण्याचे नियम झालेत, आता उदाहरणे आहेत, ठीक आहे. आता ही उदाहरणे जी आहेत लक्षात घ्या, इथं मी दोन्ही गोष्टी एकत्रित केल्या आहेत. काय, साधा वर्तमान काळ सुद्धा आणि चालू वर्तमान काळ सुद्धा. काय, साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, मागचंही रिवाइज होईल. पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स आहे. पहिला प्रश्न आहे, द ऍथलीट, ठीक आहे, द ऍथलीट डॅश, ही रिकामी जागा भरायची आपल्याला. फॉर अमेरिका तुम्हाला ऑप्शन सुद्धा लिहून देतो मी. ए इज लिव्हिंग, ठीक आहे. बी विल हॅव लेफ्ट. सी हॅज लेफ्ट. डी शॅल लिव्ह. आणि ई विल लिव्हिंग. आता साधा वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ ह्या दोन्हीचा वापर करून तुम्हाला उत्तर द्यायचं. काय म्हटलं त्यांनी, द ऍथलीट. आता प्रत्येक ठिकाणी क्रियापद कुठला आहे, लिव्ह, ठीक आहे. लिव्हचं रूप आहे लिव्हिंग. लेफ्ट क्रियापदाचं म्हणजे लिव्हचं तिसरं रूप. आता हे लिव्ह म्हणजे काय, तर लिव्ह म्हणजे जाणे, ठीक आहे. लिव्ह म्हणजे जाणे, सोडून जाणे, ठीक आहे. LEAVE लिव्ह म्हणजे काय, सोडून जाणे किंवा जाणे. तर बघा, लिव्ह हे पहिलं रूप आहे, लेफ्ट, ठीक आहे, लेफ्ट आणि लिव्हिंग. हे दुसरं आणि तिसरं रूप लेफ्ट, आणि हे लिव्हिंग चौथं रूप. आता मुद्दा काय, विल हॅव लेफ्ट. विजया यांचं म्हणणं आहे की विल हॅव लेफ्ट, ठीक आहे. म्हणजे म्हणणं आहे याचं की अमेरिकेला जाईल, कधी, उद्या जाईल, ठीक आहे. टुमारो म्हणजे उद्या. तर ऍथलीट आहे की नाही, हा अमेरिकेला जाईल, ठीक आहे. ऍथलीट हा काय, अमेरिकेला जाईल, कधी, उद्या जाईल. मराठीत काय म्हटलं मी, ऍथलीट हा उद्या अमेरिकेला जाईल, अमेरिकेला जाईल. तर अमेरिकेला जाईल म्हटल्यानंतर भविष्यकाळ, ठीक आहे. टुमारो म्हणजे भविष्यकाळ. मग हॅजचा वापर तर होणार नाही, म्हणजे हे कटलं सर. आता विल हॅव लेफ्ट आहे, शॅल लिव्ह आहे, विल लिव्हिंग आहे आणि इज लिव्हिंग आहे. आता सांगा काय येईल. हा उद्या अमेरिकेला जाईल, उद्या अमेरिकेला जाईल, काय येईल. विल हॅव लेफ्ट म्हणजे तुमचा जो पूर्ण भविष्यकाळ म्हटलंय तुम्ही, बघा, विजया शुभम विल हॅव लेफ्ट हे म्हटलं पूर्ण भविष्यकाळ, ठीक आहे. किंवा टुमारो म्हणजे भविष्य, टुमारो म्हणजे भविष्य. म्हणून तुम्ही म्हटलं विल हॅव लेफ्ट, आणि प्रांजली यांचं म्हणणं आहे विल लिव्हिंग, ठीक आहे, विल लिव्हिंग. ओके.
नाही, तुम्ही प्रांजली तुमचं जे स्पेलिंग आहे ना लिव्हिंगच्या स्पेलिंगला ठीक करा. तो LIV चा जो आहे की नाही, LIV त्याचं लिव्हिंग झालं ते. आपल्या समोर तो नाही आहे सध्या, हे लाईव्ह आहे हे, ठीक आहे. LIV लाईव्ह आहे, त्याचं तुम्ही लिव्हिंग केलं. हा हे क्रियापदच नाही आपल्या समोर, हे आहे LEVING, ठीक आहे. तर विल लिव्हिंग म्हणणं आहे तुमचं. 3 विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. आता माझा प्रश्न, तुम्ही आतापर्यंतची साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ सगळे लेक्चर्स बघितलेत का? कारण मी स्पष्ट वापर सांगितलाय. काय वापर सांगितलाय? चालू वर्तमान काळ जर तुम्ही पाहिला असेल, अभ्यासला असेल, तर मी म्हटलेलं होतं की जर चालू वर्तमान काळाचा वापर, काय चालू वर्तमान काळाचा वापर, इथंच पहा तुम्ही, पहिलं लेक्चर हे पाहून घ्या, चालू वर्तमान काळाचा वापर. तर विजया पहिलं लेक्चर आहे की नाही, तर मी आता तुम्हाला मी दोन दिवस झाले तुम्हाला वाटतं आहे की नाही जॉईन करून आपल्याला, आहे ना. मग आपण काय करायचं होतं, मागचे लेक्चर पाहिजे, निदान चालू वर्तमान काळ जरी पाहिला असता तुम्ही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असतं, ठीक नाही, काही हरकत नाही. आता लक्षात ठेवा, इथून पुढे असा प्रश्न आल्यानंतर इथं चूक करू नका. मी सांगतो तुम्हाला, टुमारो म्हणजे काय? उद्या, भविष्यकाळ आहे. पण हा जवळचा भविष्यकाळ आहे, ठीक आहे. याला काय म्हणतात? जवळचा भविष्यकाळ. मी याच्यासाठी शब्द दिले होते, जवळचा भविष्यकाळ. माझ्या शब्दांना बरोबर लक्ष ठेवा. मी म्हटलं जवळचा भविष्यकाळ बरोबर आहे. नियर फ्युचर म्हणतात इंग्रजीत, नियर फ्युचर. तर याच्यासाठी मी शब्दही दिले होते, की म्हटलं होतं समजा टुमारो म्हटलं असेल तर जवळचा भविष्यकाळ, ठीक नाही. नेक्स्ट वीक म्हटलं असेल, पुढचा हप्ता जरी म्हटलं असेल तर जवळचा भविष्यकाळ. नेक्स्ट मंथ जरी म्हटलं असेल तर जवळचा भविष्यकाळ. असं नाही नेक्स्ट इयर म्हटलं तर जवळचा भविष्यकाळ, नाही. टुमारो, नेक्स्ट वीक और नेक्स्ट मंथ हे जवळचे भविष्यकाळ झाले. तर मी म्हटलं होतं जवळचा भविष्यकाळ असेल आणि तो निश्चित असेल, ठीक आहे. जवळचा भविष्यकाळ आणि तो कसा असेल? निश्चित असेल, 100% होणारच असेल एखादी गोष्ट. 2 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट जवळचा भविष्यकाळ असला पाहिजे. काय असला पाहिजे? जवळचा भविष्यकाळ. पुन्हा पुन्हा मी याच्यासाठीच सांगतो की हे लक्षात असलं पाहिजे, जवळचा भविष्यकाळ असणे आवश्यक आहे. आणि दुसरं, घटना निश्चित असणे आवश्यक आहे, 100% होणारीच पाहिजे, निश्चित. ह्या दोन्ही गोष्टी जर असतील, एखादं वाक्य हे जवळच्या भविष्य काळातील असेल आणि घटना निश्चित होणार असेल, तर तिथं चालू वर्तमान काळाचा वापर करतात. सांगितलं होतं की नाही होतं? सांगा. ज्यांनी ज्यांनी लेक्चर अटेंड केलं तिथं चालू वर्तमान काळ वापरतात. तर टुमारो हे तुम्हाला स्पष्ट करतोय की जवळचा भविष्य काळ आहे. कधीच आहे? तर त्याच्यासाठी विलचा वापर, शालचा वापर करत नाहीत, बिलकुल करत नाही. शाल विल बिलकुल घेणं देणं नाही. भविष्य काळ जरी असला तरी विलचा वापर, शालचा वापर करणार नाही, म्हणजे भविष्य काळाचा वापर नाहीत करत. जवळचा भविष्य काळ असेल आणि अनिश्चित गोष्ट असेल तर विलचा वापर, साधा भविष्य काळ वापरतात तिथं. पण जवळच्या भविष्यातील निश्चित घडणारी घटना असेल, 100% होईलच. आता ऍथलीट आहे, खेळाडू आहे, बरोबर आहे, तो 100% उद्या अमेरिकेला जाणारच आहे, स्पर्धा आहे तिथं, तर तो 100% जाणार आहे, ते फिक्स आहे. तर मग ही जवळच्या भविष्यातील निश्चित घडणारी घटना आहे. तर इथं चालू वर्तमान काळाचा वापर करतात. इज लिव्हिंग हे होईल, द ऍथलीट इज लिव्हिंग फॉर अमेरिका टुमारो. ऍथलीट उद्या अमेरिकेला जाण्यासाठी निघणार आहे, ठीक आहे. अमेरिकेला जाण्यासाठी निघणार आहे, बरोबर आहे. उद्या अमेरिकेला जाण्यासाठी तो काय निघणार आहे. तर काय करायचं? 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर जवळच्या भविष्य काळातील घटना असेल आणि ती निश्चित होणार असेल तर चालू वर्तमान काळाचा वापर करायचा. इथं काही अडचण आहे का सांगा? तुम्ही म्हणता की नाही की आपल्याला सर उदाहरणं पाहिजेत, समजतात. पण पहिले एक लक्षात ठेवा, मी नियम याच्यासाठी पहिले दिलेत की तुम्ही नियमांचा अभ्यास कराल रोज, आणि मग ज्यावेळेस प्रश्न येतील त्यावेळेस मला तुम्हाला प्रश्न विचारल्याबरोबर तुमच्याकडून एका तरी विद्यार्थ्याचं अपेक्षित उत्तर येईल, आहे ना. तर नेहमी लक्षात ठेवा, एखादी घटना ही जवळच्या भविष्यकाळातील असेल, जवळच्या भविष्यकाळातील घटना ओळखण्यासाठी
वाक्यात टुमारो, नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट मंथ असे शब्द दिलेले असतात. जवळच्या भविष्य काळातील घटना ओळखण्यासाठी वाक्यात टुमारो, नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट मंथ असे शब्द दिलेले असतात. जर असे शब्द वाक्यात असतील तर चालू वर्तमान काळाचा वापर करा. चालू वर्तमान काळात आणि ती घटना निश्चित असली सुद्धा पाहिजे. ठीक आहे, काही अडचण आहे का सांगा प्रत्येकाला, आणि समजलं का हे सांगा. कळलं आहे ना? प्रत्येकाला कळलं का, की फक्त अंजली आणि विजय यांनाच कळलं, इतरांना कळलंच नाही? मिनाली, रोहिणी, प्रांजली, अनिशा, शुभम, सांगत चला, बोलत चला, आहे ना? ठीक आहे, चलायचं पुढे. चलायचं पुढे. लिहून घ्या, लिहून घ्या, शांततेने लिहून घ्या, एक एक गोष्ट लिहून घ्या, सगळं क्लिअर होईल. कळलं प्रत्येकाला? रोहिणी, प्रांजली, मिनाली, शुभम, चलो लिहून घ्या. लिहिणं झालं असेल तर तसं सांगा मला. शांततेने समजणं फार महत्वाचं आहे, नाही तर काय पटपट सिलेबस झाला एका महिन्यात आणि समजलं काय, काहीच नाही. मग ते एका महिन्यात स्पीडनं झालेल्या सिलेबसला काहीच किंमत नाहीये. लिहिणं झालं की सांगा मला. झालं, चल दुसरं वाक्य. आता दुसरं वाक्य पहा. दुसरं वाक्य आहे, संजीव डॅश कराटे, ठीक आहे, क्लास एव्हरी डे. मग ऑप्शन दिलेत तुमच्याकडे. अटेंड्स, ठीक आहे, अटेंड्स. ऑप्शन बी दिलंय, हॅज अटेंडेड अटेंडेड is attending की नन ऑफ दिस, म्हणजे यापैकी नाही. सांगा आता इथं काही. संजीव नाव आहे, करताय कराटे क्लास एव्हरी डे, तो दररोज कराटे क्लास. आता अटेंड हा शब्द आहे, अटेंड म्हणजे काय, अटेंड करणे म्हणजे काय, हजर राहणे, ठीक आहे ना. म्हणजे कराटे क्लासला तो काय करतो, दररोज
हजर असतो, हजर राहतो, है की नाही. अंजली सी अटेंडेड. ओके, अटेंडेड एव्हरीडे, दररोज. एव्हरीडे म्हणजे काय, दररोज. अटेंड म्हणजे काय, हजर राहणे, ठीक आहे. सहभाग घेणे, हजर राहणे. आपण म्हणतो ना क्लास अटेंड करतो, मी दररोज क्लास अटेंड करतो. विजया काय, अटेंड्स. विजयांचं आलं अटेंड्स, अंजली यांचं अटेंडेड. अटेंडेड हा भूतकाळ आहे, ठीक आहे. जिथं जिथं ईडी हा प्रत्यय लागला समजून घ्यायचं क्रिया झालेली आहे, क्रिया झाली आहे, क्रिया एक वेळ झाली आहे, ठीक आहे. आणि इथं ही क्रिया रोजच होते. इतर विद्यार्थी सांगा, दररोज घडणारी घटना आहे, कोणता काळ, दररोज घडणारी घटना, याच्यासाठी कुठला काळ वापरतात, पहिले हे समजून घ्या. एव्हरीडे म्हणजे काय, दररोज, दररोज. मग आता ही काय, दररोज घडणारी घटना. पटकन सांगा, दररोज घडणाऱ्या घटनेसाठी काळ कुठला वापराल तुम्ही, पटकन सांगा. दररोज घडणाऱ्या घटनेसाठी कुठला काळ वापराल. रोहिणी अटेंड्स, ओके. प्रांजली अटेंड्स, लवकर सांगा. एव्हरीडे म्हटलं ना, एव्हरीडे सगळं क्लिअर केलं. एव्हरीडे म्हणजे बॅटऱ्या नाहीत ना, एव्हरीडे दररोज, ते एव्हरीडी आहे. अरे मी काय म्हणतो, माझा प्रश्न काय, विजया, रोहिणी आणि प्रांजली, तुमचं उत्तर आहे अटेंड्स. ओके. नाही नाही, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. आता वर्तमान काळाची 4 रूप, साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग चालू वर्तमान काळ झाला प्रांजली, नेहमी घडणारी घटना, एखाद्याची सवय, नेहमी घडणारी घटना, शाश्वत सत्य, याच्यासाठी कुठला काळ वापरतात. विजया, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. अनिशा, मिनाली, रोहिणी, शुभम, अंजली, प्रांजली, बाकी विद्यार्थी सांगा. विजय यांनी सांगितलं की सर, प्रांजली यांचं म्हणणं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, रोहिणी सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान. ओके. 3 विद्यार्थ्यांशिवाय चौथा विद्यार्थी नाही का सांगायला. 7 विद्यार्थी आहेत सध्या. एखाद्याची सवय, मिनाली काय, सिंपल प्रेझेंट टेन्स. काय वापरतात, सिंपल प्रेझेंट टेन्स. काय वापरतात, सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिले काय समजून घ्यायचं, पहिले समजून घ्या, काळा, जी घटना दिली आहे ती घटना कशी आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात अनिशा. मग वाक्य दिलेलं असताना पहिले काय समजून घ्यायचं, पहिले जी घटना, वाक्यात जी क्रिया होतीये, घटना म्हटल्यापेक्षा मी म्हणतोय क्रिया, ठीक आहे. तर वाक्यात जी क्रिया होती, इथं क्रियापद वापरायचं आहे. क्रियापद आपल्याला भेटलं अटेंड, हजर राहणे. आता वाक्यात जी क्रिया होतीये ती क्रिया कशी होतीये बघा, ती सतत होतीये का नेहमी होतीये का. जर एखादी क्रिया नेहमी होत असेल, रोज 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 होत असेल, तर साधा वर्तमान काळाचा वापर करतात. एखादी क्रिया चालू असेल वर्तमानात, तर चालू वर्तमान काळाचा वापर करतात. एखादी क्रिया वर्तमानात पूर्ण झाली असेल, वर्तमानात पूर्ण झाली तर क्रियेच्या शेवटी आहे, मराठीत जर वाक्य केलं तर आहे निघतं तिथं, ठीक आहे. क्रिया पूर्ण झाली असेल वर्तमानात तर पूर्ण वर्तमान काळ, क्रिया भरपूर काळापासून चालू असेल वर्तमान काळात, चालू पूर्ण वर्तमान काळ आहे ना. आता इथं पहिले हे बघा, ही क्रिया रोज होते, दररोज होते. जर क्रिया, पुन्हा एक वेळ, एखाद्याची सवय, एखाद्याला सवय आहे, एखादा रोज सकाळी सकाळी उठते, रोज 5 वाजता उठते, हा बेकार सवय आहे त्याची, आहे की नाही. सकाळी सकाळी 5 वाजता उठते, मग त्याची ती सवय आहे, त्याला ती सवय आहे. मग त्याची सवय जर तुम्हाला कुणाला सांगायची असेल इंग्रजीतून, एखाद्याची सवय जर कुणाला सांगायची असेल इंग्रजीतून, कारण ती घटना नेहमी होते, तो नेहमी तसाच वागतो,
त्याच्यासाठी तुम्ही साध्या वर्तमान काळाशिवाय कुठलाही काळ वापरू शकत नाही. एक वेळ अजून ऐकून घ्या. एखाद्या व्यक्तीची जर सवय असेल, तो रोज रोज तेच काम करत असेल, तर ते काम इंग्रजीतून सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर करतात. एखाद्याची सवय, नेहमी होणारी घटना, नेहमी होणारी घटना, शाश्वत सत्य. शाश्वत सत्य म्हणजे काय? जे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी बदलत नाही, त्याला शाश्वत सत्य म्हणतात. जसं त्याचं उदाहरण तुम्हाला लहानपणापासून देत आलाय. सूर्य पूर्वेला उगवतो, शाश्वत सत्य आहे. भारतातही सूर्य पूर्वेलाच उगवतो, अमेरिकेतही पूर्वेलाच उगवतो, जपानमध्ये गेले तरी, आफ्रिका खंडात गेले तरी, युरोप खंडात गेले तरी, त्या अंटार्क्टिका आर्क्टिक खंडात गेले तरी, आहे की नाही, त्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड तिकडेही गेले तरी सूर्य पूर्वेलाच उगवतो, शाश्वत सत्य आहे. तर मग सूर्य पूर्वेला उगवतो हे म्हणण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर करावा लागेल. या तीनही प्रकारात साधा वर्तमान काळ वापरतात. काय वापरतात? साधा वर्तमान काळ वापरतात. आता साध्या वर्तमान काळाची रचना कोणी सांगू शकेल का मला? तर सर सरळ आहे, यस प्लस V1 प्लस ओ. काहीच नाही सर याच्यात, सरळ सरळ करता आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे, ऑब्जेक्ट आहे. बापरे. मग संजीव हा करता आहे. आता आपल्याला पाहिजे क्रियापदाचं पहिलं रूप, कारण ही दररोज होणारी घटना आहे, एखाद्याची सवय किंवा नेहमी होणारी घटना आहे, तर मी साधा वर्तमान काळ वापरणार. आणि मग म्हटल्यानंतर मला क्रियापदाचं पहिलं रूप पाहिजे. आता हॅज अटेंडेड म्हटलं तर हे तर क्रियापदाचं तिसरं रूप आहे, झालं. अटेंडिंग म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, झालं. अटेंडेड म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, कारण ईडी प्रत्यय लागला, झालं. नन ऑफ दिसचा प्रश्नच नाही. इकडे वाक्य आहे, अटेंड्स क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला यस प्रत्यय, म्हणजे इथं ऑप्शन ए येईल, अटेंड्स. संजीव अटेंड्स कराटे क्लास एव्हरीडे. तो रोज कराटेचे क्लास काय करतो? अटेंड करतो. आलं का लक्षात? दोन वाक्य समजलीत का? पहिलं आणि दुसरं आहे ना. आता इतर वाक्य जी आहेत भरपूर आहे, बहुत कुछ है अभी सीखने के लिए. तर ही वाक्य उद्या घेईल मी. त्याच्या अगोदर एक सूचना, साधा वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ आतापर्यंत जितकं झालं तितकं वाचून या, व्हिडिओ बघा, काहीही करा, पण उद्या प्रश्न विचारल्यानंतर तुमचं सगळं झालेलं असलं पाहिजे. मी प्रश्न विचारला, तुमचं उत्तर आलेलं असलं पाहिजे. आलं का लक्षात? आलं लक्षात? तुमच्याकडे अजून इथून पूर्णच्या पूर्ण किती वेळ आहे? तर 22 तास आहे तुमच्याकडे. किती आहे? 22. 2 तास गेले, 12, 22 नाही, 23 तास आहेत. 23 तासात तुम्हाला किती लेक्चर्स बघता येतात ते बघा. ठीक आहे. मी प्रत्येक गोष्ट माझ्याच लेक्चरमध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे, काहीही सोडलेलं नाही. तुम्ही साधा वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळात जगाच्या कोणत्याही पुस्तकातून प्रश्न काढून आणला, त्याचं उत्तर तुम्हाला मी माझ्या लेक्चर्स मध्ये दिलंय. माझ्या लेक्चरमध्ये काहीही सुटलेलं नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत तुम्हाला. सगळी लेक्चर्स बघा, तुम्ही लिहिलेही आहेत ते बघा, वाचा, अभ्यास करताना तुम्हाला फार मजा येईल, कारण उद्या तुमची परीक्षा असल्यासारखीच आहे की नाही. मग जरा आनंद घ्या अभ्यासाचा, अभ्यास करा. आणि उद्या पुन्हा मी ज्या वेळेस तिसऱ्या प्रश्नापासून सुरू करेल, तर मी जे जे प्रश्न विचारतो त्या त्या प्रश्नाची फक्त उत्तर द्या. तुम्हाला सगळं कळायला लागेल. तुमच्या समोर प्रश्न आला की तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. कसं शोधायचं ते सुद्धा सांगतोय मी, ठीक आहे ना. कसं कसं शोधायचं, वाक्य आहे तर वाक्याला कसं समजून घ्यायचं, त्यातून आपल्याला पाहिजे ते कसं शोधायचं, हे सगळं सांगतोय मी, ठीक आहे. चला, उद्या भेटू आपण पुन्हा 12 वाजता, आहे ना, आणि 1 वाजता इंग्रजीच्या क्लासला, ठीक आहे.